नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण विजयकुमार डेंगे यांच्याकडे आलेलो आहोत. डेंगे आणि त्यांची मिसेस स्नेहलता या दोघांनी नर्मदा परिक्रमा 17 साली केलेली आहे. तर आज आपण त्यांच्याकडून त्या परिक्रमेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून नवीन जे परिक्रमावासी जातील त्यांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे आज आमच्या नर्मदे हर चॅनलवर मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. ओम शंखाय नमः. नर्मदे हर. तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा कुठून मिळाली? म्हणजे तुमच्या मनात कसं आलं की बुवा आपण परिक्रमा करावी? मी नोकरीला असतेवेळी आमचे एक वरिष्ठ अधिकारी होते, शिफ्ट सुप्रिटेंडेंट गुर्जर पाध्ये म्हणून. तर असंच मी नाईट शिफ्टला चर्चा करतेवेळी एक 15 ते 20 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की नर्मदेचं महत्त्व फार मोठं आहे. नर्मदा ही शंकराची मुलगी आहे, त्यामुळं त्या ठिकाणी ऋषीमुनीने असं घोर तपश्चर्या केलेली आहे. तर एक वेळ तर आपल्याकडनं परिक्रमा घडावी. तर तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला की आपल्याकडनं परिक्रमा घडायला पाहिजे. ही साधारणतः मी 13ला VRS घेतली, त्याच्या आधी 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा माझ्या मनात असं आलं की आपण एक वेळा परिक्रमा करावी. त्यांच्याकडनं मला अशी प्रेरणा मिळाली. तुम्ही आध्यात्मिक गुरु वगैरे असं काही केलं आहे का? तुमची काही साधनं असते का? तसं काही नाही असं? आध्यात्मिक गुरुही केलेले आहेत, पण ते 2007ला शांत झाले. त्यानंतर आम्ही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला आणि आधीपासून मला अशी म्हणजे अध्यात्माची आवड आहे. माझ्याकडे असे ग्रंथ आहेत बरेच. नवनाथ भक्ती कथासार, चिंतामणी विजय ग्रंथ आहे, गुरुचरित्र आहे. तर असं माझं ग्रंथाचं वाचन चालू असतं श्रावण महिन्यात. आणि पारायण मी बऱ्याच ठिकाणी असं असतो सामुदायिक पारायणासाठी. अच्छा, गुरुचरित्राचे सामुदायिक पारायणासाठी. तुमच्या मिसेसला याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली? तर दोघांनाही तशी? नाही, मला नर्मदेविषयी काहीच कल्पना नव्हती. अगदी मी अनभिज्ञ होते. हे परिक्रमा करणार होते, ह्यांचं तिकीट वगैरे 2 महिने अगोदरच काढलेलं होतं. आणि हे परिक्रमेला जाणार म्हणून एक त्यांचे मित्र यांना भेटायला आले होते. आणि त्यांनी मला सहज विचारलं, वहिनी तुम्ही जात नाही का? तर म्हटलं मी नाही जात. तर ते पटकन बोलले, अहो म्हणे रामाबरोबर सीता 14 वर्ष वनवासात गेली, अरण्यात गेली, आणि तुम्ही 4 महिने जाऊ शकत नाही. त्यामुळे मला अचानक असं वाटलं की चला आपण पण जावं परिक्रमेला. आणि अगदी अचानक माझं ठरलेलं आहे. मग तुम्ही परिक्रमा जाताना तयारी कशी केली? म्हणजे आधी तुम्हाला चालायची तुम्ही प्रॅक्टिस केली होती का? नाही, प्रॅक्टिस असं नाही, पण रोजचं नेहमीप्रमाणे खूप वर्षापासून 3-4 किलोमीटर मी चालायची. पण आता हे जास्त चालणं म्हटल्यावर एक 8-10 दिवसच अगोदर माझं ठरलं होतं. मग तेव्हा मग इथे जांभिवली म्हणून गाव आहे, तिथंपर्यंत आम्ही बॅग वगैरे पाठीवर घेऊन 10-15 किलोमीटर रोजचं चालण्याचा सराव केला. आणि मग लगेच ड्रेस वगैरे शिवून घेतले, पटकन सगळी म्हणजे तयारी केली, व्यासदंड वगैरे तयार केली. निघताना तुम्ही दोघंच निघालात का तुमच्याबरोबर अजून कोणी मित्र? सोबत आणखीन आमच्याबरोबर त्यावेळेला 11 जण आम्ही होतो. 11 जण. त्यापैकी नाशिकच्या एक वंदनाताई परांजपे होत्या. त्यानंतर इथे जवळ या ठिकाणी वेणगाव म्हणून आहे, वेणगावच्या उर्मिलाताई जोशी होत्या. त्यानंतर कार्यकर होते, कार्यकर म्हणून इथले स्थानिकच आहेत ते एक होते. त्यानंतर बदलापूरचे एक विस्फुते म्हणून होते. आणि असेच एक पुण्याचे पण होते, पुण्याचे दिवेकर म्हणून पुण्याचे होते. असे
एकूण असं मी 11 जण एकत्र- होतो आम्ही. 11 जण होतो. इथून त्याच्या आधी आमच्या घरी असं म्हणजे मीटिंग पण झाली होती जायच्या अगोदर परिक्रमेला, चर्चा पण झाली होती. म्हणजे परिक्रमा निघायच्या आधी तुम्ही सगळे एकत्र भेटले. हां, आमच्या हां, याच हां. ठिकाणी आम्ही मीटिंग घेतली होती. त्या वंदनाताई परांजपे आहेत, त्या नेहमी करतायत परिक्रमा. त्यांनी आम्हाला संपूर्ण हो. कल्पना दिली होती. त्यांनी मला त्यावेळेस त्यांची किती परिक्रमा होती ती तुमच्या त्यांनी- त्यांची तेव्हा 5वी परिक्रमा होती पाचवी परिक्रमा. आमच्याबरोबर 2017. मग त्या पण आल्या होत्या का meeting हो. ला? हो, मीटिंगला आल्या. आल्या होत्या त्या परिक्रमेला परिक्रमेसोबत पण. पण होत्या परिक्रमेला. मग त्यांनी तुम्हाला सगळीच कल्पना दिली असेल म्हणजे होय, होय, सामान होय. किती घ्यायचं वगैरे. हो, सगळं सांगितलं. वजन किती ठेवायचं, रोजची आपल्याला सवय कशी असायला पाहिजे चालण्याची, हां. ही सगळी त्याला पूर्वकल्पना दिलेली होती. आणि त्याप्रमाणे म्हणजे 15-20 दिवस असे आम्ही म्हणजे सराव करायचो. रोज इथून पहाटे 4 वाजता आंघोळ करून पाठीवर बॅग घेऊन आणि व्यासदंड घेऊन चालत जायचो जांभिवलीपर्यंत, आणि तिकडनं परत चालत जायचं. 10-15 किलोमीटर एवढं चालणं व्हायचं. आणि त्या उर्मिलाताई जोशी आहेत, त्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, हां. त्यांच्यामुळे मी जास्त म्हणजे त्यांनी मला उत्स्फूर्त केलं आणि मग निघाली मी जायला. मग तुम्ही संकल्प कुठे ओंकारेश्वरला घेतला ना? जेव्हा पहिल्यांदा मी गेलो होतो हां. त्यावेळेला कैवल्यधाम. उत्तर तटावरती कैवल्यधाम आश्रम म्हणून आहे, हां. त्या ठिकाणी संकल्प केला, तिकडनं सुरुवात केली होती आम्ही. पण शेवटी शेवटी ओंकारेश्वरला पूर्तता होते. हो. परिक्रम सांगत त्याच ठिकाणी होते. दुसऱ्या परिक्रमेचं सांगा. कैवल्यधाम म्हणजे ते परिक्रमा बसने घेऊन जातात ते. हां हां, तेच तेच तेच. हां. अनय गुरुजी. हां, अनय गुरुजी. अनय देशमुख म्हणून अच्छा. त्यांच्याकडनं सुरुवात केली. त्यांच्याबरोबर तुम्ही बसने पण केली आहेत का? नाही. नाही, पायीच केलेले. मग पण त्यांच्याकडे संकल्प करून घेतले आणि संकल्प आमचा म्हणजे त्या ठिकाणी हे केला, संकल्पपूर्ती करून घेतली आणि आम्ही तिकडनं 11 जण पायी परिक्रमेला सुरुवात केली. मग त्यांची आणि तुमची कशी काय ओळख? वंदना त्यांच्यावरून मुळे. हां, म्हणजे आम्ही त्या आश्रमात राहायला गेलो होतो, तिकडे आम्ही सुरुवात केली, तेव्हा तिथे आमची ओळख झाली त्या ठिकाणी वंदनाताईंच्यामुळे. मग तिथून तुम्ही ओंकारेश्वरला गेलात आणि नाही, उत्तर तटावरूनच सुरू केली. तिकडनं सुरुवात केली उत्तर तटावर सुरू. हां हो हो हां. हो. परत पूर्ण फिरून त्या ठिकाणी आलो कैवल्यधाम आश्रमला, नंतर परत ओंकारेश्वरला गेलो जल समर्पित करायला. मग तिथून सुरुवात केल्यानंतर पहिलं स्थान कुठचं लागलं तुम्हाला? श्रीराम श्रीराम महाराज. हां, श्रीराम हां, त्यांचा महाराजांचं. आश्रम, हां. श्रीराम महाराजांचा. नाव लक्षात येत नाहीये तिथलं. आश्रमाचं नाव मग त्यावेळेस ते श्रीराम महाराज भेटले होते का तुम्हाला? नाही. नाही भेटले. ते नव्हते तेव्हा बहुतेक. ते नाही, भेटले ते. आता गेले. त्यावेळेस होते. त्यावेळेला होते ते, पण त्यावेळेला नाही, भेट झाली भेटले नाही आमची. भेट झाली. भेटले. मग एकंदरीत तुम्ही रोजची किती किलोमीटर चालत होता? सुरुवातीला आमची चाल कमी होती, साधारणतः 15-20 किलोमीटर चाल असायची. एक आठवड्यानंतर थोडं ऑटोमॅटिक म्हणजे काय होतं की आपलं शरीर थोडंसं म्हणजे हे असं म्हणजे हे होतं, आवडून येतं त्या ठिकाणी, आणि नंतर असे थोडी चाल वाढते आपोआप. शेवटी आपलं शरीर हलकं होतं. असं करता करता शेवटी 35-40 किलोमीटरचं चालणं व्हायचं. म्हणजे आम्ही दोघे असते वेळी, आणि हिला चालण्याची काहीच सवय नव्हती अजिबात. पण मी असं म्हणेन की जेव्हा हिला प्रेरणा झाली की आपण पण परिक्रमा करावी, की ही शक्ती असल्यामुळं हिच्यासोबत माझी परिक्रमा संपन्न झाली असं मला वाटतं. आणि तरीही माझ्याने हिच्याकडे परिक्रमा करून घेतली. चालणं व्यवस्थित व्हायचं. आणि कसं आहे विचारतील की त्याची पुढे पुढे असं ती अशी खूप प्रश्नाची स्पीडने चालायची, वाऱ्यासारखी पळायची अगदी. आणि जेव्हा मी जबलपूरला गेलो तेव्हा म्हणजे पायाला फोड आलेले होते, जखमा झाल्या होत्या. तो प्रश्न आणि विचारणार त्यावेळेला असं मी नंतर बूट ते. वगैरे वापरायचे बंद करून टाकले, स्लीपर घालायची अशी. आणि रोज सकाळी उठल्यानंतर नर्मदे मयात स्नान करायचं, देवपूजा झाली, हे शेवटी पायाला आपलं म्हणजे ते हे करून घ्यायचं, म्हणजे आरती झाल्यानंतर पायाला म्हणजे बँडेज करायचं आणि तिथून परत चालायला सुरुवात करायचं अशा प्रकारे. अजून देऊ नका. बसलेत ना? हां. अजून देऊ नका. बरं. मग तुम्हाला परिक्रमेत काय काय अनुभव आले ते काही सांगू शकाल का? मी असं म्हण की परिक्रमा करताना मला
डोक्याला रुमाल घ्यायचा होते माझ्याकडे, पण अजून एक मला पाहिजे म्हणून घेत होते. 2-3 ठिकाणी मी पाहिले, असे माझे 2 महिने गेले तरी मी काय तो रुमाल डोक्याला बांधायला घेतला नाही. तर नीलकंठेश्वरवरून तिकडे जाताना म्हणजे रस्त्याने दुसऱ्या दिवशी नीलकंठेश्वर आम्ही वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. त्या दिदी आहेत, एक मला नाव आठवत नाही तिकडे, तर त्यांच्याकडे आम्हाला जायचं होतं. तर जाताना एक 4 व्हीलरवाले आले आणि रस्त्यातच असे थांबल्यानंतर मग पटकन खाली उतरले आणि नर्मदे हर म्हणाले आणि आम्हाला चहा वगैरे दिला त्यांनी. संक्रांतीचा दिवस होता. चहा घेतल्यानंतर आल्या त्या बाहेर एक मोठा रुमाल घेऊन आल्यानी माझ्या डोक्याला बांधला त्यांनी. म्हणजे आपली इच्छा असेल ना ती मैयाशी अकल्पितपणे पूर्ण करता येते अशा प्रकारे. आणि अजून एक अनुभव असा आहे की जेव्हा आम्ही कुठला चंदनघाट असा एक परिक्रमेत असं चंदन घाटावर गेलो होतो. त्या ठिकाणी एक मैया होत्या सेवेसाठी आणि त्याने आम्ही बघितलं, म्हणाले बाबाजी मागे आप यहाँ आसन लगाइए, मैं आपके लिए भोजन प्रसादी तयार करून देऊ. तर त्यावेळेला आम्ही नुकतेच सोबत निघालो होतो, तेव्हा 10-10:30 वेळ होती आणि आम्ही विचार केला की ते आपण थांबलो, आपला वेळ लागेल. तर म्हटलं आता सकाळी बालभोग घेतलेला होता, तर पुढे आपण प्रस्थान ठेवूया. तर माताजीने विनंती केली की माताजी आज हम लोग आश्रम में बालभोग पाया है और हम आगे प्रस्थान रखते हैं. तर त्या खूप आग्रह करत होत्या कि आप यहाँ रुकिए, आप आगे मत जाइए, मैया सामने चल रही है, आपको देख रही है, अब उनके संतान है, भूखे जाएंगे तो उनको अच्छा लगेगा नहीं. तो शेवटी आम्ही त्याने विनंती केली की आपसे और मैया से क्षमा याचना करते हैं और हम आगे प्रस्थान रखते हैं. तर शेवटी आम्ही तिथून निघालो आश्रमातून आणि असं मी ऐकून होतं की जर आपण एखादी कुठली म्हणजे गोष्ट नाकारली तर पुढे आपल्याला म्हणजे काही जसं मिळत नाही. तर हा मी अनुभव त्या ठिकाणी घेतला. एक साधारण 2 किलोमीटर असं डांबर रस्ता होता. पुढे आम्ही गेलो तर पुढे असं म्हणजे जंगलातला भाग होता आणि त्याशिवाय संपूर्ण बाबडी झाडं त्या ठिकाणी होती आणि जायला असं बांधव रस्ता होता. शेती नांगरलेले होते आणि मोठमोठ्या माती भेगरत्या सर्व असं बांधव असायचे. त्यावर आम्हाला चालत जायला लागायचं. तेव्हा मिसेस पाहायला फोड आले होते आणि असं म्हणजे थांबत आम्ही जायचो. आणि एवढ्या दिवसामध्ये असं तरी आमच्याकडलं म्हणजे खाऊ शिल्लक असायचा, काय ती सोय व्हायची वगैरे. असं होतं बाहेर पडलं तुला असं कोणी म्हणजे आप चाय पाहिजे, बालभोग पाहिजे असं असं म्हणजे लोक तिथे बोलवायचे. पण त्या दिवशी आम्हाला असं कोणी विचारलं नाही, म्हणजे असं ते चंदन घाट असं बाहेर पडल्यानंतर. तर असं पुढे जाता असं म्हणजे खूप तहान लागलेली, जसं म्हणते आता पाणी पण नाही आहे. शेवटी म्हटलं मैयाची इच्छा. असे शेवटी दुपारी 3 वाजले. दुपारचं रखरखीत ऊन होतं आणि असं पुढे असं एका शेतात असं एक कुटुंब काम करत होतं. तर तिथे एका नवीन लग्न झालेल्या एक मुलीने असं पाहिलं आम्हाला की ते सासरे आली होती आणि ते वडिलांना म्हणाली बाबाजी माता जा रहे उनको बुलाओ, तुमको मुझे खाना माना खिलाने का है. शेवटी म्हणजे आमची एकंदर हात मैयापर्यंत पोचली आणि शेवटी मी त्या शेतात गेलो. तर ते एवढं मुलं आनंद झाला की ती येऊन मुलींना म्हणजे अशी मिठी मारली आमच्या मिसेसला आणि असं आमच्या डोळ्यात रोखून बघते आणि म्हणते बाबाजी माताजी आप सुईसुईच पाया नाही ना. त्यावेळेला एवढं आमचं मन भरून आलं की म्हटलं ह्या मुलीला म्हणजे कसं कळलं की आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. तर शेवटी आमच्या डोळ्यात एवढा अश्रू आले त्यावेळेला. तर शेवटी ते मुलगी आम्हाला म्हणाली आज चले मेरे घर में. आणि म्हणजे उड्यावर त्यांची पुढे जायची. नवीन लग्न झाली मुलगी होती. पाठोपाठ गाव जवळ जाऊन पाठोपाठ जायचं. घरी गेलो की अंगणात असं म्हणजे एक चादर अंतरली आणि तिथे कसं की तिथे जुनी बैठी घरं असायची. समोर छान असं अंगण सारवलेलं असायचं आणि ती सासऱ्यांकडे गेली, म्हणाली की पैसा त्यांच्याकडे पैसे घेतले. ती दुकानात गेली. तेव्हा दुकानात तिला असं म्हणजे नमकीन जे म्हणतो ना म्हणजे फरसाण वगैरे घेऊन आले. सोबत एक मोठा गुलाबजाम होता आणि डिश बनते दोघांना खायला दिलं. ते त्याचा पाहिजे म्हणजे याचा खाना बनवून दिली आणि ते खायला सुरुवात केली. नंतर आमचं खाऊन झालं आणि त्यावेळेस भूक पण आपली कमी होते नेहमी चालू असल्यामुळे. तर आमच्या सौ म्हणाले की आता म्हणजे आपलं पोट भरलेलं आहे की आपण पुढे निघूया. आता असं म्हटलं आपण करायचं नाही, आपण अनुभव घेतलेला आहे. तर तेवढी मुलगी आता आपलं जेवण बनवून साक्षात म्हणजे मयाचं स्वरूपच आहे की मजा आणि त्या मुलीला प्रेरणा दिलेली आहे की तू जगाला थांबवणं असं म्हणजे जेवण देणं. तर आपण ते जेवण नाकारायचं नाही आहे. मग शेवटी खरं म्हणजे मध्य प्रदेशमध्ये त्यांचं जेवण काय असतं, तिखट असतं, डाळबाटी असते असं असतं. पण मुलीला कळलं की आम्ही महाराष्ट्रातले आहोत. तर त्यांना आमच्या महाराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे भात, फ्लॉवरची भाजी,
चपात्या, त्यानंतर पापड असे हे करून छानपैकी जेवण तयार करून त्यामध्ये जेवायला वाढलं. आणि हा एक असा आमचा अनुभव आहे, म्हणजे जर आपण एखादी कुठली गोष्ट नाकारली तर तुम्हाला मैया काहीच देत नाही असं. तर अशा तो एक असा मी असा अनुभव घेतला. दमगडच्या जंगलातील आमचा अनुभव. आम्ही दोघेही जंगलातून प्रवास करायला सुरुवात केली. घनदाट झाडी आणि अशी खडकाळ रस्ता, असं डोंगर चढायला सुरुवात केली. आणि असं म्हणजे साधारणतः 2 ते 3 तास प्रवास केल्यानंतर असं वर पोचलो. आणि वर पोचल्यानंतर पटकन एक आडवा मोठा प्राणी असा म्हणजे सौंच्या पुढून आडवा गेला. तर ती मागे आली, घाबरून तिने माझा हात घट्ट पकडला आणि ती म्हणाली काहीतरी धावत आडवं गेलेलं आहे. मी बघितलं तर लांब जाऊन झाडाखाली एक माकड बसलं होतं. वयस्कर माकड होतं असं. भुवयांचे केस पांढरे झालेले, अंगावर भरपूर केस होते. तर मी हिला म्हटलं बघ वयस्कर माकड आहे. खरं म्हणजे हे माकडं ही कळपाणी असतात, पण एकच त्या ठिकाणी होतं. तर आमच्या सौ खूप घाबरले. ते म्हणते मला काय बघायचं नाही आहे, आपण पटकन जंगल पार करून आपण आश्रमात जाऊया. तर मी 2 वेळा वळून बघितलं, ते आपल्याकडेच बघत होता. तिथून मी पुढे असं निघाल्यानंतर एका ठिकाणी असं 4 बाजूला रस्ते असे 4 रस्ते होते. तर जायचं कुठल्या रस्त्याने आम्हाला काहीच कळेना. तिथे असं म्हणजे मैयाचा बराच म्हणजे पुकारा गेला, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पण तिथे आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी असं झाडावर बघितलं तर एक कापड असं एक झाडाला असं म्हणजे फांदीला अडकलेलं होतं. आणि ते कापड वाऱ्याने हललं आणि आम्हाला दिशा समजली. म्हटलं मैयाने आपला इशारा केलेला आहे, आपण त्या दिशेने आपण जाऊया. त्या रस्त्याने पुढे गेलो आणि आम्ही कपिलधारेला पोहोचलो. नर्मदे हर. जेव्हा आमची परिक्रमा संपन्न झाली आणि घरी आलो, साधारणतः 1 महिन्यानी टिळकवाड्याला एक वास्तव्यास असलेले माझे मित्राचे भाऊ, ते म्हणजे तपस्वी आहेत, त्यांना सहज आमचा हा अनुभव सांगितला. तर ते म्हणाले की एरवी चालायला तुम्हाला म्हणजे त्रास व्हायचा, पण तुम्ही त्या ठिकाणी दमगडी जंगलात तुम्ही अगदी म्हणजे वाऱ्याप्रमाणे वर तुम्ही डोंगर चढून गेलात आणि तुम्हाला त्या 3-4 तास तुम्हाला तहान नाही, भूक नाही, काहीच वाटलं नाही, काय नाही. आणि शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी हनुमानाने तुम्हाला दर्शन दिलं. तर साक्षात ते हनुमान होते असं ते म्हणाले. जेव्हा त्यांनी हे सांगितलं तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं की त्यांना आम्ही नमस्कारही नाही केला. दुसरा अनुभव. मी आणि आमच्या सौ मोहदीला दुपारी 3च्या वेळेला पोहोचलो. तर एका घराच्या अंगणात एक मैया असं अंगण झाडत होत्या. त्याने आम्हाला पाहिलं लांबून आणि त्या झाडू बाजूला ठेवून त्या धावत आल्या रस्त्यावर आणि आमच्या समोरून त्या हात जोडून उभ्या राहिल्या आणि अगदी विनवणी करत म्हणाल्या की बाबाजी, माताजी, आप हमारे यहाँ आसन लगाइए. तर आम्ही एकमेकाला बघत होतो की दुपारचे 3 वाजले होते. साधारणतः मी 5पर्यंत चालतो आणि 5च्या पुढे कुठला आश्रम मिळेल त्या आश्रमात मी मुक्काम करतो. तेवढं आपलं चालणंही होतं. तर त्या खूपच आग्रह करायला लागल्या की आप आगे मत जाइए ना, आप यहाँ आसन लगाइए. आम्ही काहीच बोलत नाही. तेवढ्यात त्यांची एक शाळेतली मुलगी, लहानशी मुलगी, साधारणतः 7 ते 8 वर्षाची मुलगी असेल, ती धावत आली. तिनं आमच्या पायाला मिठी मारली आणि आमच्या डोळ्यात रोखून ती बघते आणि म्हणते बाबाजी, माताजी, आप हमारे यहाँ आसन लगाइए, आप आगे मत जाइए. तर हा म्हटलं मैयाचा आदेश आहे, तर आपण आता पुढे जायचं नाही. आम्ही त्या घरात असं म्हणजे मुक्काम केला. असं बाहेर असं म्हणजे अंगणात बसलो होतो. तर थोडा त्या मुलीचा अभ्यास घेतला, गप्पा झाल्या आणि साधारण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या मैयाने भोजन प्रसादी तयार केली आणि त्याने आम्हाला जेवायला हाक मारली. आमचं म्हणजे भोजन झालं. त्यानंतर झोपायच्या वेळेला मैया म्हणाल्या की आप अंदर सोइए, बाहर मत सोइए, बरामदे में बहुत ठंड है, सर्दी हो जाएगी आपको. आम्ही म्हटलं की आम्ही आज झोपत नाही आहे, आमचा संकल्प असा आहे की आम्ही बाहेरच झोपणार अंगणात. तर त्या म्हणाले की बाहर सोएंगे तो बहुत तकलीफ होएगी और आपको तकलीफ होएगी तो मैया हमको माफ़ करेगी, हमको माफ़ नाही करेगी. तर एवढे तरी प्रेमाने हाक मारली. शेवटी मी आत गेलो आणि त्याने आम्हाला छानपैकी असं म्हणजे पांघरायला रजाई पण जाड दिली होती. तर तेवढे त्यांचे मिस्टर असे बाहेरून आले आणि ते असं घरात सांगत होते की पुढे जे घनदाट जंगल आहे, त्या जंगलात रस्त्याने एक मोटरसायकलस्वार चालला होता. 2 जण होते. तर वाघाने हल्ला करून त्या मागच्या माणसाला तो घेऊन फरफटत जंगलात निघून गेला. हे ऐकलं आणि आमच्या सौभाग्यवतींना खूप भीती वाटायला लागली
की उद्या आपलं त्याच रस्त्याने पुढे जायचं, आपलं कसं व्हायचं. तर तेव्हा त्या मैया म्हणाल्या, आपको यहाँ इसके लिए हम लोग रुकाया 3 बजे ही, आगे क्योंकि 15-20 किलोमीटर घना जंगल ही है और वहाँ आपको कुछ रहने के लिए कुछ साधन ही नाही था, इसके लिए आपको यहाँ रुकाया. म्हणजे शेवटी मैयाची कृपा असते, मैयाला आपली काळजी असते, शेवटी ती कोणत्याही रूपात येऊन त्या ठिकाणी आम्हाला थांबवते अशा प्रकारे. आणि शेवटी म्हटलं मैयाची ज्या इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल, आपण काळजी करायची नाही, आपल्यासोबत मैया आहे, ती आपल्याला सांभाळेल. अशा प्रकारे सकाळी तिथं निघालो आणि पुढे असं त्याच वाटेने गेलो. कुठला त्रास झाला नाही, काही अगदी सुखरूप आम्ही पुढच्या आश्रमात पोहोचलो. तुम्हाला परिक्रमामध्ये कोणी साधू संत वगैरे भेटले का? आता सकाळला कधी म्हणजे सियाराम बाबाच्या असतील हो हो हो, त्यांचं दर्शन झालं? त्यांची भेट झाली, दर्शन झालं. दोन्ही वेळा दर्शन झालं, म्हणजे दोन्ही परिक्रमेत त्यांच्यामध्ये पायावर डोकं टेकायला मिळालं. आणि तिथे आम्हाला सियाराम बाबांनी स्वतःच्या हाताने तिथे चहा करून आणि नाश्ता करून खायला ते त्यांनी दिला होता. म्हणजे फळं त्या ठिकाणी दिली होती, सफरचंद खायला. तर त्यांचाही अनुभव खूप छान आला आम्हाला, की सियाराम बाबा म्हणजे ते अजानुभाऊ आहेत, त्याशिवाय साक्षात हनुमंत अवतार म्हणजे मानले जातात. त्यांचा आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणखी असं कोणी सत्पुरुष भेटले का? बर्फानी बाबा म्हणून पण एक त्यांची भेट झाली होती. हां त्याच्यानंतर धर्मेश्वरला गेल्यानंतर तिथे काशी मुनी असं काहीतरी नाव होतं धरमपुरी त्या सगळं. हां धरमपुरी हां काशी मुनी. त्यांची भेट झाली, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन वगैरे मिळालं आम्हाला. आणि आम्ही एकदा जलकोटीला गेलो होतो, तिथे एक आम्हाला योगी भेटले, म्हणजे आमच्या बरोबरीनेच प्रसाद भोजन घेत होते. आम्ही सहज त्यांना नाव विचारलं तर ते आम्हाला पटकन बोलले, आप ज्ञान के बातें करो असे त्यावेळेला बोलले. एका दिवशी उपवास पण होता आणि आश्रमात आले जलकोटीला. जलकोटी म्हणजे महेश्वरच्या पुढे. आधीचं ठिकाण. तर त्या ठिकाणी जसं म्हणजे एकदम वयान तरुण होते, पूर्ण भगवे कपडे घातलेले, दोन्हीकडे 2 झोळे असे घातलेले वगैरे, चेहरा तेजे पुंज. तीन असं बाजूला बसले. मग मला नराय जे उपवास आहे कुछ फरियादी आहे क्या, त्यांनी मला शेंगदाणे गूळ त्या ठिकाणी खायला दिले. शेवटी मी सहज बोलून म्हटलं, बाबाजी आपका परिचय आहे. ते म्हणाले की नमो नारायणा, आप ज्ञान की बातें करो, परिचय मत पूछो, असं म्हणाले ते. तुम्हाला परिक्रमेच्या काळामध्ये असं कधी वाटलं का की खूप त्रास होतो व आता सोडून जावी परिक्रमा आणि घरी जावं, त्यांची कधी भावना झाली का? त्रास तर झाला, त्रास व्हायचाच, पण अशी काही भावना झाली परत यायचं म्हणून. आणि मी संकल्प असा केला होता की हे नर्मदा मैया, की आमची म्हणजे अपुरी ताकद आहे त्याची मी समर्पित करतो, तुझी ताकद आम्हाला दे, तुझ्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे आमच्याकडे परिक्रमा करून घे, पण आमच्याकडे परिक्रमा पूर्णपणे संपन्न व्हावी अशी आम्ही त्याला म्हणजे साकडं घातलं होतं. त्याप्रमाणे मैयाने आमच्याकडे परिक्रमा करून घेतली. पण असं कंटाळा कधी आला नाही, असं वाटलं नाही की आपण परिक्रमा सोडून जावं, असं वाटलंच नाही जेव्हा त्या ठिकाणी. आणि 1 महिना आम्ही सगळे एकत्र होतो. पुढे 1 महिन्यानंतर जबलपूर नंतर ते आम्ही असं प्रत्येकाने साजरी केली जबलपूरला, गौरी घाटावरती. आणि शेवटी तिथून आम्ही दोघांनीच पुढे यायला सुरुवात केली. म्हणजे आधी बाकीचे लोक निघून गेले, ताई वगैरे, आणि कोणा त्रास झाला, कोण हळूहळू चालायचे, कोणासं म्हणजे त्यांनी असं म्हणजे गाडीने केली, काही असं म्हणजे परत मागे आले. आणि दोघांनी सुरुवात केली. पुढचे जवळ 2-1 महिने आम्ही दोघांनी परिक्रमा घेतली आणि मैयाने आमच्याकडनं करून घेतलं. साधारण किती कालावधी लागला तुम्हाला? 3.5 महिने त्यावेळी वय लागला. आणि यांच्या दुसऱ्या परिक्रमेला सांगा ना त्याचा. आणि दुसऱ्या परिक्रमेच्या वेळेला मला 4.5 महिने वेळ लागला. पण निवांतपणे परिक्रमा केली. तेव्हा आमची पहिली परिक्रमा संपन्न झाली. म्हणजे ओंकारेश्वर आलो त्या ठिकाणी आणि संकल्पपूर्ती केली जलसमर्पित करून ओंकारेश्वरांना. तेव्हा ती मैयानं म्हटलं की नर्मदा मैया, 14-15 आश्रमाला तुम्हाला काही ठिकाणी जाता नाही आलं. म्हणजे घनदाट जंगलात जे असं म्हणजे आश्रम होते 8-10 किलोमीटर आत असं रस्त्यापासून, तिथे जायला घाबरायचं, त्यामुळे जायला मिळालेलं नाही, काही नाही. मला ते म्हणजे आश्रमात मला जायचं आहे, मला ते म्हणजे पुन्हा मला जायचं आहे, तर पुन्हा मला या ठिकाणी घेऊन ये. त्यानंतर 2021 म्हणजे बरोबर 5 वर्षानंतर हा पुन्हा योग आला त्याच्या परिक्रमेला. आणि तेव्हा मी एकट्याने परिक्रमा केली त्यावेळेस. मग पहिल्या परिक्रमेत आणि दुसऱ्या परिक्रमेत तुम्हाला काय फरक जाणवला का? प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो, येणारा अनुभव. आणि माझ्या दुसऱ्या परिक्रमेच्या वेळेला साधारणतः
जलकोटी अलीकडे असं जंगलातून जायच्या वेळेला असं म्हणजे पटकन एक समोर असं एक फक्त लंगोटी साधू त्या ठिकाणी आले, जटाबिटा वाढलेले वगैरे, पटकन दर्शन दिले, नर्मदे हर म्हणाले वगैरे, आप जा रहे हैं सही रस्ता है, आपलं कल्याण हो जाएगा असं म्हणून ते पटकन निघून गेले. त्यानंतर वळून मागे बघितलं त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. त्याप्रमाणे अजून एक असा अनुभव आहे की धर्मेश्वरच्या अलीकडे असं जंगलातून चाललो होतो. साधारणतः दुपारचे 2:30-3 वाजले त्यावेळेला. आणि त्यावेळेला मला असं काय म्हणजे खायला मिळालं नव्हतं, काय नव्हतं, बालभोग पण एकदम कमी झाला होता आणि जेवण पण काय मिळालं नाही आश्रमातलं. आणि असं चाललं होतं रस्त्याने, असं म्हणजे फक्त मनात विचार केला मैया म्हणजे लेकरा तो येणार नाही सर खायला करायला एवढं म्हणून असं म्हणजे पुढे गेलो. म्हणजे छोटी अशी रस्ता होती, तर समोरून एक असं वयस्कर आजी पाठीवर असं म्हणजे एक पोतं होतं आणि ते पोतात पेरू होते. तर त्या समोर म्हणजे असं आल्या, त्यांनी बाजूला पोतं ठेवलं आणि त्याने म्हणजे असं गालावर हात गाडीची वाढली तर त्याने गालावर हात फिरवला की बेटा पुरुष कुछ पाया नाही ना, ते 2 अमृत लिहिलो, 2 त्याने पेरू त्या ठिकाणी मला दिले. जेव्हा त्याने त्याचे पेरू असं गोंडून बाहेर काढले पण त्यावेळेस तिथे एवढे चांगला सुगंध त्यावेळेस दरवत होता की मी पहिल्यांदा तो अनुभव घेत होतो की बाबा पेरू असा वास असतो, त्या ठिकाणी असं कळलं. आणि पेरू घेतले, डोळ्यामध्ये डोळ्यात असं व्हायला सुरुवात झाली वगैरे. आणि तेवढा मला असं म्हणजे सुचलं नाही की आपण त्या माईच्या पाया पडावं, पण सुचलं पण नाही, काय नाही. आणि असं घेऊन असं बघतोय आणि नंतर असं बघतोय मागवून तर त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. मग मला जाणवलं की साक्षात मैया या ठिकाणी आली होती. मी त्याच ठिकाणी खाली बसलो एक 15 मिनिटं आणि असं रडत होतो, म्हणजे डोळ्यात आशीर्वाद तेवढा वाहत होते की साधा नमस्कार पण मैयाला तेव्हा नाही गेला. म्हणजे अशी मैया आपली इच्छा पूर्ण करते प्रत्येक वेळेला आणि कोणाची उपाशी ठेवत नाही, काय नाही. हा एक तो अनुभव आहे. कसं परिवर्तन करताना म्हणजे तुम्ही समुद्रातून पास करताना तुम्हाला तिथे थांबावं लागलं का, काही त्रास झाला? आणि तिथे आम्ही सकाळी 8-8:30 तिथे पोचलो अमरकंटकला. त्या ठिकाणी पूजन केलं रमतमायाचं आणि जल तिकडे परिवर्तन करू आणि तिकडनं लगेच बालभोग घेऊन काहीतरी 10 वाजता तिकडे परत निघालो आम्ही. चालायला सुरुवात केली. त्याच्या आधी आमचा मुक्काम अमरकंटकला झाला होता आश्रमात. तर तिकडे का सकाळी तिथे पोचतो आणि पहाटे 5ला निघायचं. तिकडे 8:30-9 पण पोचलो होतो. तिकडे झाली परत तिकडे निघालो. बोटीने ज्यावेळेस आपण प्रवास करतो ना, तिथे तुम्हाला थांबायला लागलं वगैरे? हां, विमलेश्वरला रात्री थांबावं त्या लागलं. ठिकाणी मुक्काम केले विमलेश्वरला. हां. तर तिथे रात्री ते असं म्हणजे 100 रुपये तेव्हा घ्यायचे प्रत्येकाचे आणि ते बोटीचे पैसे घ्यायचे. भरती ओटीप्रमाणे ते मग बाहेर काढायचे. आणि आम्ही पहाटे 3-3:30ला उठून आम्ही ते म्हणजे किनाऱ्यावरती गेलो होतो. तर साधारणतः 4-4:30 म्हणजे बोट पूर्ण भरलेली. तिकडे आमचा प्रवास सुरू झाला पहाटे 4-4:30ला. सकाळी आम्हाला वाटतं की 8पर्यंत आपण ह्याला पोचलो ना, मिठी चालायला 8 पण सकाळी पोचतो. हो हो. म्हणजे असं पूर्ण अथांग सागर वगैरे त्या ठिकाणी. म्हणजे तो एक अनुभव पण वेगळा होता की असं भीती वाटायची कधी कधी असं असे हिरका घ्यायची नाव त्यावेळेला. पण मैयाने थोडं करून घेतलं आपल्याकडे. तो एक चांगला आनंद मिळाला मला. तुम्हाला रोज जेव्हा भोजन प्रसाद रोज मिळत होते ना? हो. काही ठिकाणी जेव्हा मी दोघे होतो ना त्यावेळेला बहुतेक ठिकाणी तयार भोजन प्रसादी मिळायचे. 2-3 ठिकाणी फक्त गैरसोय होती, पण आम्हाला असं कुठे भोजन आम्हाला करावं लागलं नाही, काय नाही. मैयाने सोय केली बरोबर. उपाशी पण असं कुठं नाही, अजिबात नाही. उलट आमच्याकडे ते खाऊ जास्त वाढायचा, म्हणजे लोक द्यायचे ना, भरपूर व्हायचं बिस्किट ते आमच्याकडे. पुढे वगैरे आणि ते द्यायचे. आम्ही इकडे मुलांना वाटून टाकायचो शेवटी. पण भेटेल त्याला आदिवासी काय म्हणजे भिल्ल लोकांच्या मुलांना वगैरे देऊन टाकायचं, वाटून टाकायचं. आता नवीन परिक्रमेला जातो त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश देऊ शकता का? नवीन जी परिक्रमा असे आहेत त्यांनी श्रद्धेने आणि निष्ठेने परिक्रमा करावी. आणि त्यांची जी प्रबळ इच्छा असेल त्याच्याकडे मैया त्यांच्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेईल. आणि त्यांनी सुरुवातीला सराव करावा 10 ते 15 किलोमीटर चालण्याचा. त्यांची परिक्रमा छानपैकी होईल. तुम्ही असं काय वाचता म्हणून? हां ते नर्मदे हर. मी एक थोडीशी माहिती संकलित केलेली आहे की आपली ही परिक्रमा कशी असते, ते थोडक्यात त्याचं वर्णन आहे, ते मी वाचून दाखवते.
नर्मदेहर. हो नाही म्हणता म्हणता परिक्रमेला जाण्याचे ठरले. थोडी धडधड जाणवली, पण निर्धाराने उचललं पाऊल. घराबाहेर पडले. यथावकाश परिक्रमेला सुरुवात झाली. नर्मदेहर. रोजची सकाळ नवी, दुपार, संध्याकाळ आणि रात्रही नवी. पावला पावला गणिक मागे पडणारी वाटही नवीन. प्रत्येक पाऊल पडत होतं लक्ष्याकडे. लक्ष होतं कोसो मैल दूर, पण पावला पावलाने जवळही येणार होतं, अंतर सरणार होतं. कधी हिरवळ दाट, अगदी पावलं रुतवणारी, तर कधी गुडघावर पाण्यातली निसरडी वाट. कधी दगडगोटे, कधी दलदल, तर कधी अरुंद बांधाची न संपणारी वाट. देखणे काटे तर इतके विविध रंगीढंगी, पण ते टोचल्या रुपल्यावरच कळलं त्याचं खुपणं. हा एक अनुभव काट्यांचा. म्हणजे आमच्याबरोबर परिक्रमा करताना एक दिवेकर काका होते आणि आम्ही असं झाडीतून जात होतो, तेव्हा त्यांच्या कानामध्ये एक काटा असा त्रिकोणी होऊन असा रुपला होता आणि तो आम्ही सावकाश त्यांचा काढला होता. हा एक अनुभव होता. चालणं चालणं आणि फक्त चालणं याचाच ध्यास, पण सोबतीला होताच की तिचा सहवास. अंतराचं दडपण कधी जाणवलं नाही, चालण्याचा थकवाही कधी वाटला नाही. कधी कधी दुखले पाय, पावलंही भेगाळली, फोडाळली, भेंडाळली. माथ्यावरच्या घामाशी व रस्त्यावरच्या धुळीशी मनसोक्त सलगी केली. नव्हती क्षुधेची चिंता, ना निवाऱ्याची क्षिती. सगळी निवाऱ्याची सोय करणारी होतीच की ती नर्मदा माता. कधी कधी गुळफुटाण्यांची जोडणी, तर कधी थंडा फराळ, कधी फक्त 3 दगडावरची खिचडी किंवा तिखट डाळ, 2-4 जिन्नसांबरोबर गोडाधोडाचा सुखाळ, तर कधी काळ्या गोऱ्या चहाबरोबर पार्लेजीची लयलूट असायची. राहण्यासाठी कधी आश्रम, कधी धर्मशाळा, कधी उघडी पडवी, तर कधी बंद शाळेचा निवारा. कधी कधी गावातील घरांचा मिळाला प्रेमाचा आसरा. अनेक दरी डोंगर पार केले, दगडगोटेही तुडवले, जीव मुठीत धरून रत्नसागरही पार केला. एका वेगळ्याच धुंदीत अमरकंटकही पार केले. तेथील हाडं गोठवणारी थंडीही अनुभवली. थंडीने सुरकुतलेली आखडलेली बोटे शेकोटीवर सरळ केली. अशा प्रकारे परिक्रमा करत असता दिवसामागे दिवस सरले. अनेक घाट, डोंगर, आश्रम, मंदिरे व नर्मदामयाचे पात्र डोळे भरून पाहिले. फिरून फिरून अनुभवली प्रत्यक्षातील प्रेमळ माणसे. अशा या प्रेमळ माणसांचाही खूप सहवास चांगला मिळाला. त्यांच्याकडून खूप आमची सेवा केली गेली आणि हे सगळं नर्मदामयानेच केलेलं होतं. नर्मदे. आता परिक्रमेचं फलित काय? फलित तुमच्यात काही बदल वगैरे झाला का? एक मिनिट. मध धारण करणारी ती नर्मदा, आणि त्याचप्रमाणे ती महिलांना नरमाई पण देणारी ती नर्मदा. आणि अशा प्रकारे आपण एक याचक असतो परिक्रमेत, तर आपला अहंकार त्या ठिकाणी पूर्णपणे अगदी मोडीत निघतो. तर माणसाला हे कळतं की आपण असंच याचक म्हणून जीवनभर पुढे आपण राहायचं, असं आपलं जीवन जगायचं. अशा प्रकारे ते आपला अहंकार पूर्ण नाहीसा होतो. आणि अशा प्रकारे हे एक फलित आहे परिक्रमेचं. परिक्रमा करताना असं एक म्हणजे आमच्यामध्ये जो झालेला बदल आहे तो म्हणजे अनेक म्हणजे अध्यात्माची जास्त गोडी लागली. त्याच्यानंतर अहंकार कमी झाला आणि तेथील आश्रमातील जे सेवेकरी होते त्यांच्याकडून एक प्रकारची वेगळी अशी शिकवणूक आम्हाला मिळाली. आणि परिक्रमेचं फलित असं आहे की आध्यात्मिक प्रगतीत पोषक असे तप घडून लौकिक जीवनात समाधानाचा अखंड झरा हृदयात प्रकट झाला. म्हणजेच ईश्वरी रूप आम्हाला ईश्वरी रूपाचे दर्शन झाले. हे आमचं परिक्रमेचं फलित आहे. आणि तसेच नर्मदामयाची परिक्रमा ही अनेक दिव्य रत्नांची खाण आहे. आणि जो ही परिक्रमा श्रद्धेने निष्ठेने करील त्यांना, परिक्रमा करणाऱ्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे मैया ही रत्ने भरभरून देते. पण फरक एवढा, कोणाला कमी रत्ने मिळतात आणि कोणाला जास्त रत्ने मिळतात. अशा प्रकारे ही परिक्रमा
रूपी तपाचे फल देणारी देवता नर्मदा मैया यांच्या कृपेमुळेच आमच्या दुबळ्या पायांना शक्ती मिळून आमचे इच्छित तप परिक्रमेचे पूर्ण झाले. नर्मदा मैयाला कोटी कोटी माझा प्रणाम. नर्मदे हर असतो मा सत्यगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. ओम शांती शांती शांती. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.